तर सेकडेवारी, सेकडेवारी, टक्केवारी किंवा पर्सेंटेज हे चिन्ह पाहिलं की आपल्याला भीती वाटते पहा. पण मित्रांनो, या चिन्हाचा परीक्षेत जेवढा उपयोग होतो तेवढाच तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि सेकडेवारीमध्ये अवघड असं काहीच नाही पहा. 1, 2 ते 3 नियम आहेत, ते जर आपण व्यवस्थित समजावून घेतले तर हा टॉपिक तुमचा आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि यावरील तुमचा मार्क सुद्धा जाणार नाही. तर आज आपण शिकणार आहोत सेकडेवारी अगदी सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला आयुष्यभर न विसरण्यासारखा. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा मित्रांनो, एक प्रश्न मी तुमच्या समोर दिलेला आहे. तर प्रश्न आहे 84 चे 25% आणि 170 चे 40% बरोबर किती. तर मित्रांनो, टक्के हे चिन्ह दिसलं की तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, त्या संख्येची तुलना आपल्याला 100शी करायची आहे. म्हणजे त्या संख्येच्या भागाकारामध्ये 100 आहेत आणि कुठल्याही प्रश्नामध्ये च, चा, ची असे शब्द दिसले की याचा अर्थ आहे आपल्याला त्या ठिकाणी गुणाकार घ्यायचा आहे. चला मग प्रश्नाकडे वळूयात. पहा, प्रश्न दिलेला आहे आपल्याला. पहा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे 84 चे 25%. पहा, चे म्हटलं की गुणाकार घ्या, 25% याचा अर्थ आहे भागाकारामध्ये 100 आणि म्हटलं की अधिक घ्या आणि त्याचप्रमाणे आपल्याला 170 चे किती टक्के सांगितले आहेत, तर 40% सांगितलेले आहेत. पहा, इथपर्यंत अशा पद्धतीने या प्रश्नाची मांडणी करून घ्यायची आहे. आता हा प्रश्न सोडूयात. पहा, 25 1 25, 25 चौक 100, 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4. तर एवढ्या पूर्ण भागाचं एकत्रित उत्तर आलेलं आहे मित्रांनो 21. आता इथे अधिकचं चिन्ह असल्यामुळे आपल्याला दोन्ही भाग सेपरेट सोडून नंतर त्यांची बेरीज करायची आहे. पहा, तर इथे परत हे 2 शून्य काटा आणि हे 2 शून्य काटा, 17 1 17, 17 चौक 68. पहा, या पूर्ण भागाचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 68. आता मध्ये अधिकचं चिन्ह आहे म्हणून सरळ या दोन्हींची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पहा, 60 20 80 आणि वरचे 9, आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो या ठिकाणी 89. तर इतकं सोपं आहे हे टक्केवारी. पहा, तर हा झाला एकदम बेसिक लेवलचा साधा सरळ सोपा प्रश्न. पण हा प्रश्न तुम्हाला क्लास 3च्या परीक्षेला 100% पडू शकतो, काही अडचण नाही. मग टक्केवारी म्हटलं की भागाकारामध्ये 100 घ्या आणि ॲज इट इज जसा दिलाय तसा सोडून घ्या. पहा, आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न दिलेला आहे. पहा, आपल्याला एका संख्येची 40% ची किंमत दिलेली आहे 76. तर आपल्याला विचारलेलं आहे ती संख्या कोणती. पहा, आता प्रश्नाकडे जर पाहिलं तर तुम्ही म्हणताल इथे जी संख्या विचारायची तीच संख्या आपल्याला काढायची. पण मित्रांनो, इथे क्लिअर आपल्याला एक गोष्ट मेन्शन केलेली आहे की बाबा रे, एका संख्येची 40% किंमत म्हणजे किती आहे, 76 आहे. तर ती संख्या म्हणजे त्या संख्येची 100% किंमत आपल्याला काढायची आहे. पहा, ज्यांचं बेसिक उत्तम आहे त्यांना त्रैराशिक म्हणजे काय, त्रैराशिक कसं मांडायचं हे माहीत असेल. पण ज्यांचं बेसिक नाहीये त्यांना थोडंसं हे समजून घ्यायला अवघड जाईल. तरी सुद्धा मी माझ्या परीने तुम्हाला सांगणार आहे, परंतु या प्रश्नामध्ये तेवढं बेसिक जाणं शक्य नाही. तर पहा, या ठिकाणी आपल्याला क्लिअर मेन्शन केलेलं आहे की 40% रक्कम बरोबर 76 आहे. तर एकूण संख्या कितीही असू द्या, जी एकूण संख्या असते तिला आपण काय म्हणायचं असतं, तर 100% म्हणायचं असतं. आता मांडायचं यांचं त्रैराशिक. त्रैराशिक मांडताना पर्सेंटेज खालीच पर्सेंटेज ठेवायचे
आणि संख्येखालीच संख्या ठेवायची आणि असं हे त्रैराशिक मांडायचं पहा. ज्या कोणत्या दोन संख्या दिलेल्या असतील त्या अंशामध्ये ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल 100 गुणाकारामध्ये 76 आणि भागाकारामध्ये किती, तर हे 40 पहा. आता भाग द्या. शून्याला शून्य कटला, 4 ने इकडे भाग जाईल पहा. 4 1 4, 7 मधून 4 गेले उरले 3, 4 9 36 आणि हा एक 0 म्हणजे त्या वस्तूची 100% किंमत बरोबर या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो 190. पहा लक्षात आलेलं आहे का? नसेल तर परत लेक्चर बॅक घेऊन पहा, नक्कीच तुमच्या 100% लक्षात येईल. चला मग पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आता पुढचा जो प्रश्न आहे हा फार गमतीशीर असा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे पहा. काहीच नाही, प्रश्न दिलेला आहे 68% बरोबर किती. तर नेमकं काय करायचं या प्रश्नामध्ये? काहीच करायचं नाही. तुम्हाला मी सांगितले टक्के दिसले रे दिसले की डोळे झाकून भागाकारामध्ये किती टाका, 100 टाका. चला मग 68% दिलेले आहेत, याच्या भागाकारामध्ये 100 लिहा पहा. आता 68ला 100 ने भाग द्यायचा म्हणजे इथे आपण एक ट्रिक्स वापरू शकतो मित्रांनो. एक वरती जेवढे शून्य आहेत तेवढे अंक उजवीकडे लिहा आणि डावीकडे दशांशाचे चिन्ह द्या. आपलं उत्तर येईल 0.68. आलं लक्षात? समजा 3 शून्य असती तर मी इथे दशांश दिला असता. 4 शून्य असती एक वर तर 4 अंक उजवीकडे सोडून दशांश दिला असता. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 0.68%. छोटे छोटे प्रश्न आहेत परंतु परीक्षेमध्ये तुमची उत्तरं चुकण्यासारखी ही प्रश्न आहेत. पहा पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 72चे 35% बरोबर किती. मग आताच मी तुम्हाला सांगितलंय जी काही एकूण संख्या आहे तिला आपण मानायचं 100%. मग एकूण संख्या आहे इथे 72. तर आपल्याला एवढंच करायचं आहे पहा. या ठिकाणी 100% रक्कम बरोबर दिलेली आहे आपल्याला 72. तर आपल्याला जर 100% बरोबर 72 असतील तर याच 72चे 35% काढायचे आहेत. पहा 100%ला 72 तर 35ला मग किती. मांडा यांचं त्रैराशिक. परत त्रैराशिक मध्ये ज्या काही त्रैराशिक मध्ये पूर्ण संख्या आहेत त्या अंशस्थानी घ्या आणि राहिलेली संख्या कुठे घ्यायची, आपल्याला छेदस्थानी घ्यायची आहे. पहा मग या ठिकाणी आपण 35 आणि 72 यांचा जर गुणाकार केला तर पहा गुणाकार येणार आहे 2520 मित्रांनो. किती येणार आहे गुणाकार यांचा? 2520. भागाकारामध्ये 100 आहेत म्हणजे 2 शून्य आहेत. पहा 2 शून्य असतील तर 2 अंक उजवीकडे ठेवा आणि डावीकडे काय करा, दशांशाचं चिन्ह द्या. म्हणजे त्या संख्येचे 35% बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 25.2. आलं लक्षात? पहा परत एकदा पाहून घ्या. परत तसाच प्रश्न आपल्या समोर आलेला आहे 1200चे 54% बरोबर किती. तर जसं तुम्हाला सांगितलं 100%ला एकूण रक्कम ठेवा या ठिकाणी 1200. तर आपल्याला 1200चे 54% टक्के विचारले त्यामुळे टक्क्यांच्या खालीच ठेवायचे. पहा तर 1200चे 54% बरोबर किती. तर 100ला 1200 तर बाबा मग सांग 54%ला किती. मांडा यांचं त्रैराशिक. पहा 54 गुणाकारामध्ये 1200 आणि भागाकारामध्ये या ठिकाणी येतील 100. तर पहा 2 शून्य 2 शून्य कट करा आणि 12चा पाडा म्हणा. 12 1 12, 12 चौक किती 48, हातचे आले 4, 12 पंचे 60, 60 आणि 4 64. या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 648 रुपये. पहा इतकं सोपं आहे हे. येईल मग अशा प्रकारचा पुढचा प्रश्न सोडवता. आता पुढच्या प्रश्नात तर आपल्याला काहीच सोडवायचं नाहीये. पहा जे काही आहे ते प्रश्नातच दिलेलं आहे. एका संख्येची 40% किंमत
जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत काढा. फक्त मांडा पहा. 40%ला किती रे बाबा? तर 120. मग तेच सांग 55%ला किती? मांडा त्रैराशिक परत. 55 गुणाकारामध्ये 120 भागाकारामध्ये 40. पहा शून्याला शून्य कापून टाका. 4 1 4, 4 त्रिकोण 12 यांचा गुणाकार करा. 5 त्रिक 15 हातचा आलेला आहे. 5 त्रिक 15 ने 16. पहा आपलं उत्तर आलेलं आहे 165 रुपये. तर अशा प्रकारे जर तुम्हाला त्रैराशिक मांडायचं समजलं तर शेकडेवारी, नफा तोटा, परत त्यालाच धरून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, तर असे हे 3 ते 4 धड्यांची एक साखळी आहे पहा. आणि यामध्ये कमीत कमी 101 सूत्र आहेत. तर एकदा जर तुम्हाला हे त्रैराशिक समजलं की कशासोबत काय ठेवायचं, नेमकं काय काढायचं, तर ही 101 सूत्र तुम्हाला लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही. आलं लक्षात? पहा पाहून घ्या एकदा. पुढचा प्रश्न आहे आता तुमच्या आमच्या आवडीचा. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले. तर सांगा मग त्याला आता किती टक्के गुण मिळाले? तर पुन्हा तेच करायचे. जी काही एकूण संख्या असेल ती एकूण संख्या बरोबर किती ठेवायचेत आपल्याला? 100%. एकूण संख्या म्हणजे एकूण गुण आहेत या ठिकाणी 400 पैकी मिळालेले आहेत 220. तर सांग बाबा मग याची 100शी तुलना किती किंवा पर्सेंटेज मध्ये किती? पहा 100 गुणाकारामध्ये 220 भागाकारामध्ये ठेवून द्या या ठिकाणी 400. तर पहा 2 0 2 0 कट झाली. 4 1 4, 4 5 20 राहिले 2, 4 5 20. तर त्या विद्यार्थ्याला एकूण गुण मिळालेले आहेत 55%. जेमतेम तो पास झालेला आहे पहा. ओके, आले का लक्षात काय विचारले आणि काय सांगितले? पहा पहा आता पुढचा मात्र प्रश्न चांगला बऱ्यापैकी आलेला आहे. या ठिकाणी एका मुलीला प्रत्येक विषयामध्ये मिळालेले गुण दिलेले आहेत आणि आपल्याला विचारले सांगा तिला कोणत्या विषयामध्ये सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत पर्सेंटेज मध्ये. बरं का, पाहून घ्या प्रश्न एकदा, वाचून घ्या. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्रैराशिक मांडायचं तर समजलेले. पहा ही जी मुलगी आहे हिला आपल्याला इंग्रजीमध्ये पडलेले आहेत. पहा एकूण गुण 100 धरूयात. 100 पैकी 21 पडलेत. किती पैकी पडलेत? 30 पैकी पडलेत. पहा असं यांचं काय करायचं? पर्सेंटेज काढून घ्यायचं. 100 ने पडलेल्या गुणांना गुणायचं, छेदस्थानी पैकी गुण घ्यायचे. पहा तर या ठिकाणी आपण शून्याला शून्य कापून टाकूयात. 3 1 3, 3 7 21. या मुलीला इंग्रजी या विषयामध्ये मिळालेले आहेत 70% गुण. त्याच्यानंतर पहा गणित. गणितामध्ये तिला पडलेले आहेत 100 पैकी 30 गुण. पण एकूण परीक्षा किती गुणांची होती? 50ची होती. पहा परत शून्याला शून्य कापून घ्या. 5 2 10, 20 त्रिक किती? गणित या विषयामध्ये या मुलीला मिळालेले आहेत मित्रांनो 60 गुण. त्याचप्रमाणे इतिहास मध्ये 100 पैकी तिला मिळालेले आहेत 20. पण एकूण परीक्षा होती 40 गुणांची. पहा 20 1 20, 20 2 40 आणि इथे येतील आपले 50. तर त्या मुलीला इतिहासामध्ये मिळालेले आहेत मित्रांनो 50%. अजूनही आपला एक विषय बाकी आहे. तर शेवटचा विषय आहे आपल्याला शास्त्र, ज्याला आपण सोशियल म्हणूयात किंवा यस म्हणूयात. पहा तर याच्यामध्ये तिला पडलेले आहेत 100. 100 पैकी तिला पडलेले आहेत 18. पण एकूण त्या परीक्षेला गुण होते मित्रांनो 25. 25 1 25, 25 चोक 100 आणि 18 चोक पहा किती
बरोबर आहे. 18 चौक किती? 72% गुण या मुलीला शास्त्रामध्ये पडलेले आहेत. मग सांगा मला, तिला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण पडलेले आहेत? तर तिला सर्वात जास्त टक्के पडलेले आहेत मित्रांनो शास्त्र या विषयामध्ये. पहा प्रश्न कसा वाटला सांगा, तुम्हाला समजला की नाही हे सुद्धा मला सांगा. पहा आजचे जे लेक्चर आहे हे एकदम बेसिक लेक्चर आहे. ज्यांना सेकडेवारीतलं थ सुद्धा माहीत नाही अशांसाठी हे लेक्चर आहे. याच्यानंतर बरेचसे लेक्चर मी याच्यानंतरही अपलोड करणार आहे ज्यामध्ये की हायर लेवलचे क्वेश्चन असणार आहेत. पहा तर आजचे प्रश्न कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणखीन तुम्हाला कोणते प्रश्न अपेक्षित आहेत हेही सांगा. तोपर्यंत उद्या भेटूयात. आजचं लेक्चर इथेच संपलं. नमस्कार.